प्रत्येक गोष्टीला सर पाय ओढले जातात माझे. इतके पाय ओढून ओढून ना आता माझे पाय एक 2-3 फूट वाढलेच साहेब. सर पाय नाही सर. नाही तुम्ही फारच काहीतरी बोलताय. काय कोण बोलताय तुम्ही? मी काय मगाशी सांगितलं नाव तुम्हाला तेच सर. मराठी माणूस बोलताय एवढंच पाय म्हणतो. ओढलेत ना साहेब. तुम्ही मराठी पिक्चर बघता का कधी? तुम्ही मराठी पुस्तकं वाचता का? मराठी पुस्तक वाचू काय मग आता वाचून दाखवू? हो, त्याशिवाय कसा हा अन्याय दूर होणार ना? तुम्हीच अन्याय करताय मराठीवर. मराठी माणसं पेपर पुस्तक वाचल्यावर अन्याय दूर होईल? नाही, किमान काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होईल ना तुमचं. हा, किती रुपये लागेल कॉन्ट्रीब्युशन? अहो, म्हणजे तुमचा सहभाग वाढेल मराठीच्या नाही समृद्धीमध्ये. साहेब, जिथं जाईल ना तिथं दुसरा माणूस येतो आणि मग मला तिकडं असं मागं जायला सांगतात आणि मग ते पाय दुखतात ना. हार्ड झाला विषय सर. काही म्हणजे मला काहीतरी ठोस उपाय केला पाहिजे. काय हार्ड झालंय? हॅलो, विषय हार्ड झालाय सर. मग असं काय होते सर? पाय का नाही, ओढले मला काय जातात? कळत नाही. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय मला नाही अजिबात सर, कळत मला नाही. तर कुठं काय कळलंय. मला आज महाराष्ट्र दिन आहे ना, मग मराठी माणसाचा पाय ओढला गेला त्याच्याबद्दल बोलायचंय. नाही, मला परत एकदा सांगाल का तुम्हाला काय म्हणायचंय? काहीतरी उपाय केला नाही, तुम्ही काय करा, प्रत्यक्ष या, बसूया आपण व्यवस्थित. आणि नाही मग सर, आता बोलूया. बसायची कुठे वेळ आहे साहेब आणि आज फ्रायडे आहे ना. अरे त्या तुम्ही काहीतरी वेगळाच अर्थ काढता येत ना. नाही सर, म्हणजे पायाबद्दल बोलत होतो तर तुम्ही बसायबद्दल कसं काय बोलताय मला कळत नाही. कारण पाय फोनवर न बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष बसून बोलूया असं म्हणतो. पायावर बसायचं मराठी माणूस नीट उभा राहायला पाहिजे ना आधी. मग बसायचं तर गोष्ट लांब. ऑलरेडी बसलेलोच आहे ना मी. उगाच आपण कुठल्या तरी गोष्टीचा बहु करून घेतो. बहु झालं ना, पायाला दुखतंय आणि मला तेच सांगायचं कुठं